लेट्स प्ले. पहिला चेंडू आड बॅट निघाला, फटका चांगला आहे. तर मात्र चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. बघा ज्याचा बर्थडे आहे तोच मात्र फलंदाजीसाठी दिसतोय. ललित भंडारी, विश यू मेनी मेनी हॅपी ऑफ द डे. तुम्हाला बर्थडेच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय बर्थडे बॉयने. सर्व कर्णधारांचा सन्मान होतोय. सन्मान चिन्ह देऊन मंडळाचे पदाधिकारी आहेत, माजी आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार लगवलाय. चारकोप संघाचे कर्णधार. अजून कोण कर्णधार बाकी असतील त्यांनी लगेच मंचाजवळ यायचं आहे. वाईटचा इशारा येतोय. धावा झाल्यात 5. भाटीचा कर्णधार किशोर. भाटीचा कर्णधार किशोर आहेत का? आडव्या बॅटने खेळलाय फटका. फटका खूप चांगला. इथून मात्र क्षेत्ररक्षण करेल. आपण जर फिल्डिंग टीमचा ड्रेस कोड जर विचार केला तर अमेरिका जो युएसचा संघ आहे त्या प्रकारचं जर्सी मात्र परिधान केले त्या संघाने. बघा सर्व संघ आहेत, संघाचे कर्णधार त्यांचा मात्र सत्कार होतोय. मालवणीचे कर्णधार आलेले आहेत, त्यांचाही सत्कार करायचा आहे. पंचांशी वाद घालू नका. पंचांशी वाद घालू नका. काही असेल तर कमिटी आहे, प्लीज. युट्यूब लाईव्ह आहे. सर्व संघाचे कर्णधार उभे आहेत. अंपायर ध्यान रखे, 9 प्लेयर रहेंगे तो आपको 4 प्लेयर बाहर रखना है 38 सर्कल के बाहर. नक्कीच आमचे एक्सपर्ट कॉमेंटेटर बोरिवली परिसरातील किशोर सरांचा मात्र किशोर गुर्रव यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आमच्यासोबत जॉईन होतात. वेलकम आहे सर तुमचं. या दमनमध्ये, दमनच्या परिसरामध्ये दिलीप नगर येथे आपण आलोत. मॅच चालू आहे 2 आणि धावा झाले 6. पुढचा बॉल आड्या बॅटने खेळलेला फटका. सूर्यकुमार यादवची आठवण आणि चेंडूला दिलाय फेकून. चेंडू जाईल गुल आणि फलंदाजांनी नक्कीच षटकार ठोकला. खऱ्या अर्थाने खूप चांगला फटका ठोकला होता पहिल्या चेंडूवर. नितेश. सर्व कर्णधारांचे आभार. आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल मंडळातर्फे तुमचं स्वागतही करतोय. आपले सहसमालोचक किशोरजी गुरव यांचाही सन्मान होईल. त्यांनी आपल्या मंचाच्या बाजूला यायचंय. किशोरजी गुरव. चेंडू द्यायचंय. कृपया लक्ष ठेवा, मागे मॅच पण सुरू आहे. प्लीज कांदिवली संघ बॉल पाठवा ना. बॉल जुना बॉल. कमाल सेंटर में खड़ा कर दो इनको. थोडंसं मिसफिल्डिंग. धावा झालेत. आपण जर विचार केला बायचा इशारा. 1 षटकांचा खेळ झालाय. धावा झालेत 19. अजूनही एकही विकेट बाद झाली नाही. बड्डे बॉय खूप चांगल्या रीतीने बॅटिंग करतोय. एका षटकात झालाय 19 धावा. नक्कीच आलेल्या सर्व टीमचे कर्णधार यांचा सत्कार सोहळा मात्र आपल्याला पाहायला मिळाला. पुढे प्लसचं क्रिकेट आज आपण मुंबई विभाग तर आपण विचार केला तर अतिशय सुरेख एक चांगल्या रीतीने कार्यरत करत आहेत. त्यासाठी आमची एंटायर टीम मग विश्वस्त मुकेश भंडारी सरांचा एक मोलाचा वाटा इथून मात्र पाहायला मिळतोय. किशोर सरांचं मात्र स्वागत होईल. किशोर गुरव
एक एक्सपर्ट कॉमेंटेटर बोरिवली परिसरातील एक व्यक्ती, बोरिवलीचा बुलंद आवाज मला पाहायला मिळेल. केशवजी गुरव यांचा सत्कार करण्यात येत आहे. माजी अध्यक्ष भास्करजी कोळी. स्ट्रोक अतिशय सुरेख शेनूला दिले फेकून, मिळतील 6 धावा. षटकार. कीर्तिकुमार जंगळे हे वर्सोवाचे सहकारी आहेत. मामा. जयवंत भोईर हे आपले जेवण बनवणारे सहकारी आहेत, त्यांचाही सत्कार होईल मंडळाच्या वतीने. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा लाऊड अपील केला जातोय. इथून मात्र एक धाव कंप्लीट. यश पॉल इशारा देते हुए लेग का एक के साथ 1 रन्सने पुढे जाईल. 26 या आकड्यावर संघ बॅटिंग करतोय. वजीरा ए गोराई बी संघ टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि जांगळे आणि भोईर मामा. दिवाकरजी मात्रे सरांचं मात्र आगमन होते. वेलकम आहे सर तुमचं. नक्कीच तुमचा मोठा हातभार या दमन परिसरामध्ये लागलाय. दिवाकरजी मात्रे सर भोईर यांचं मामा. आपण स्वागत करणार आहोत. भोईर मामा आणि जंगळे हे आपले जेवण बनवणारे सहकारी आहेत, त्यांचाही सत्कार होतोय. मंडळाचे माजी अध्यक्ष भास्करजी कोळी, तसेच मंडळाचे खजिनदार स्वप्नील आणि सचिव चंद्रशेखर नगी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येतोय. आपल्या मंडळाची शान, स्मृतिचिन्ह आणि आपल्या जातीचा एक मानाचा तुरा म्हणजे एक टोपी आणि गुलदस्ता देऊन त्यांचं स्वागत करतायत. वजीरा बी आणि मड बी त्याला कॅप्टन या टॉससाठी. वजीरा बी आणि मड बी कॅप्टन्सनी या टॉससाठी. विवेक केणी, मंडळाचे विश्वस्त विवेकजी केणी यांना आम्ही निमंत्रण देतोय, त्यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. मंडळाचे विश्वस्त विवेकजी केणी, चारकोप गाव. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज. थँक्यू सर. धावपणात जाऊन पोहोचतोय. 28 धावा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा झाल्यात. खूप चांगले कॅचचा प्रयत्न, इथून मात्र कॅच मिस झालाय. मंडळाचे माजी क्रीडा अध्यक्ष जोसेफ रॉड्रिक्स यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. मंडळाचे माजी क्रीडा अध्यक्ष जोसेफ रॉड्रिक्स. माजी खजिनदार संजयजी भंडारी, सचिव चंद्रशेखर नगी, त्याचबरोबर माजी अध्यक्ष आवाज त्या कोपऱ्यामध्ये नाही दादा. आवाज ची शान आणि मुंबईची शान दिवाकरजी मात्रे यांच्या हस्ते जोसेफ रॉड्रिक्स माजी क्रीडा अध्यक्ष, त्याचबरोबर विवेकजी केणी मंडळाचे सदस्य यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. मंडळाचे सदस्य विवेकजी केणी यांचाही सत्कार करण्यात येतोय. माजी अध्यक्ष बोलतो आपले दिवाकरजी मात्रे आहेत, त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात येतोय त्यांचा. थोडं त्रास होतो मग होत नाही.
छोटासा फोटोग्राफ, चांगला असा उंचावरनं मारलेला फटका आहे. बघूया झेल होतोय का. भरपूर प्रयत्न केले पण काही यश लाभलेलं नाहीये. बड्डे बॉय बंदर पकाडीचे महेश पाटील कुठं असतील त्यांनीही संपर्क करायचा आहे. बंदर पकाडीचे महेश पाटील. दिवाकर मात्र सरांचं मात्र स्वागत होतोय. जे आपण दमण येथे आलो त्याचं खूप मोठा मोलाचा वाटा आहे या परिसरामध्ये. नक्कीच त्यांचं स्वागत करणार आहोत. धावा झाले 39. 39 धावा शेवटचा बॉल आहे. 39 धावा. सर्व मागणी फटका केला होता. पायाला चेंडू आढळतोय. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये रोखलाय. दुसऱ्याचा प्रयत्न. इतर मात्र 2 धाब्याचा प्रयत्न. फलंदाज बॅक टू द पवेलियन. धावसंख्या झाले 40 आणि 41चं टार्गेट इथून मात्र पाहायला मिळेल. 41 तुम्हाला बनवायचे आहेत, लक्षात घ्या. वरही ब संघ तर नक्कीच आपण वडणार आहोत. नक्कीच बोरिवलीचा बुलंद आवाज किशोर गुर्रव या सरांकडे. सर तुम्हाला कसं वाटतंय कोहली आगरी एकता समाज मंडळ रजिस्ट्रेशन मुंबई पुढे प्लसचा क्रिकेट श्री महालक्ष्मी चषक आपण आलो दमण मध्ये. आजचा दुसरा दिवस आहे स्पर्धेचा. तर तुम्हाला सर कसं वाटतंय. एक चांगली संकल्पना आहे या स्पर्धेची. हेलो टेस्ट थोड़ा सा लाउड हो पाएगा. हेलो टेस्ट टेस्ट चेक. हेलो चेक. हेलो चेक टेस्ट टेस्ट चेक चेक 1 2 3 चेक चेक टेस्ट. थैंक यू वेरी मच. चला धारवली संघ. धारवली प्लीज प्रकाश सर. धारिवली आणि कांदिवली या संघातील टॉस होईल. लगेच 2 षटकांची मॅच आहे, लक्षात घ्या. धारिवली आणि कांदिवली यामधील 2 ओव्हरची मॅच आहे. दिवाकर मात्र सर मात्र टॉस करून घेतील. सर हा टॉस घ्या. धारिवली आणि कांदिवली 2 षटकांची मॅच टॉस होतोय. प्रकाश आपण टॉस साठी या. चला फिल्डिंग टीम लगेच उतरायचं आहे. ओव्हर टू गौरव सर. चेक. थैंक यू प्रीतम जी. गुड मॉर्निंग दमन. कोहली आगरी एकता समाज मंडल आयोजित मास्टर चषक के ये मुकाबले श्री महालक्ष्मी चषक 2026 कुछ पुराने यादें ताजा हो रही है. प्रीतम जी टॉस हो जाए. 2019 में हम यहाँ पर आए थे कोहली आगरी एकता संघ के साथ. फिर कोरोना ने थोड़ा सा पॉज लेने पर मजबूर किया और आज लगभग 6 सालों बाद फिर एक बार दीव दमन की इस पवित्र भूमि में हम पधारे हैं. दिलीप नगर का ये खूबसूरत मैदान और वहां पर मास्टर चषक के मुकाबले खेले जा रहे हैं श्री महालक्ष्मी चषक. और जब भी हम दमन में आते हैं हमें पूर्व सांसद लालू भाई पटेल जी की याद आती है. उनके सम्मान की याद आती है. उनके मेहमान नवाजी की याद आती है. आज उम्मीद है कि वो भी इन मुकाबलों में पधारेंगे और हमें आशीर्वाद देंगे. मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा इस आयोजन के लिए पूर्व सांसद रत्न गोपाल शेट्टी साहब का. मैं धन्यवाद देना चाहूंगा इस आयोजन के लिए कोहली आगरी एकता समाज मंडल के विश्वस्त मुकेश भंडारी जी और हमारे सारे नए कमेटी मेंबर्स का, और साथ ही साथ कोहली आगरी एकता समाज मंडल के सभी संघों का और उनके संघ नायकों का, चाहने वालों का. आज का ये टूर्नामेंट का दूसरा दिन है. अगर बात करूं मैं मैच की तो मुकाबला इस समय जो गतिशील है, ये आज के दिन का पहला मुकाबला, दूसरा मुकाबला. हॅलो किशोर भाऊ जरा 1 मिनिट. मडबी संघाचा कॅप्टन आणि वजिराबी संघाचा कॅप्टन दोन्ही कॅप्टन हे टॉस साठी या. मडबी संघाचा कॅप्टन आणि वजिराबी संघाचा कॅप्टन त्या साईडला आवाज जात नाही, त्याच्यासाठी आम्ही जोरात बोलतोय. मडबीचा आलाय, वजिराबी संघाचा कॅप्टन टॉस साठी या. बॅक टू किशोर गुरव सर. पहले बल्लेबाजी की वजीरा संघ ने जहां पर 40 रन बनाए. 3 ओवर का ये मुकाबला है, हमें ध्यान रखना होगा. 41 रनों का लक्ष्य लेकर
गोराई बी मास्टर्स संघ अब इस चेस को पूरा करने का प्रयास करेंगे। टॉस के लिए धारिवली दिवाकर साईडला होय, साईडला या. हेमंत हेमंत इकडे पाठीमागे या बोलायला. सुधीर पाठीमागे या बोलायला. पाठीमागे या. क्लिअर आहे की आपल्या किशोर भंडारीचा मोबाईल दिला आणि फोन केला त्यांनी जाऊन आणून दिला. म्हणजे दमनवासियांचा आभार. हा गोराई बी 41 रनों का लक्ष्य। और जैसे ही मैंने कमेंट्री की शुरुआत की थी, मैंने दमन के बारे में पवित्र दमन दीव की भूमि कहा था और उसका एक परिचय भी हमें मिल गया। हमारे जो साथी खिलाड़ी हैं किशोर भंडारी जी, सुबह उनका मोबाइल गुम हुआ था और कुछ क्षणों पहले हमारे दमन वासियों ने, किसी हमारे एक मित्र ने उस मोबाइल को उन्हें दोबारा सौंप दिया है। इसीलिए इस भूमि को पवित्र माना जाता है। सच्चाई इस भूमि में है, मेहमानों के लिए प्यार इस भूमि में है, भारतीय संस्कृति का जतन करने वाली दमन और दीव की भूमि है। बेहद खूबसूरत ये शहर है जो पूरे विश्व में हिंदुस्तान का नाम रोशन कर रहा है। थैंक्स लॉट दीव दमन। 41 रनों का पीछा। गोराई मास्टर्स कर रहे हैं संघर्ष दूसरे पारी में। पटकी हुई गेंद स्क्वायर लेग के क्षेत्र में खेल दिया, सिंगल से ज्यादा मिलना मुश्किल, हल्की सी मिसफील्ड। क्या पहला रन दूसरे में तब्दील हो जाएगा? बहुत तेज रनिंग बिटवीन द विकेट, अपील भी हुई, अंपायर ने इस अपील को खारिज किया। 2 रन मिल चुके हैं, 2 रन बिना किसी नुकसान के पहली 2 गेंदों में। वजीरा के सामने गोराई भी 41 रनों का पीछा करते हुए, कंपलसरी चेस है। हॅलो, आपल्या बघा, आपली जे मला वाटतं मदत आपण कालची जमा केली होती, त्याच्यामध्ये आणखी काही मदत जमा झाली आहे. लिंगेश्वर स्पोर्ट्स संघ चारकोप गाव 1500 रुपये, अतिश भंडारी चारकोप 500 रुपये, जेमसी उत्तन याने देखील 500 रुपये दिलेत आणि मड हे या संघाने 1200 रुपये दिलेले आहेत. सर्व या व्यक्तींचे आणि संघाचे आम्ही मनापासून आभार मानतोय. थँक्यू. बॅक टू किशोर गुराव. मड बी संघाचा कॅप्टन रोशन भगत यांनी टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे. थँक्यू रोशन. उद्दन संघ के जेमसी सर का यहाँ पर सम्मान होता हुआ। दमन है ना भाई, मी हिंदी मध्ये कमेंट्री करू की मराठी मध्ये? चालेल ना? चालेल चालेल, ठीक आहे. हा समजलं. चांगला आवाज आहे. प्रीतम समजलं. प्रीतम सर पहिल्यांदा भेटतो सर. हॅलो. 4 रन 1 विकेट का पतन. जेमसी सरांचा सन्मान आपण पाहत आहोत. कोळी आगरी एकता समाज मंडळाचे जवळचे मित्र आणि उत्तन परिसरामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही सामन्यांचं आयोजन करतो तेव्हा जेमसी सरांचं आम्हाला सहकार्य मिळतं. हरीश भाई कुंद्रा साहेब पण येथे उपस्थित आहेत. हरीश जी, आपका भी शुक्रिया आपकी सेवाओं के लिए, आपके योगदान के लिए. तर जेमसी सर आणि हरीश भाई कुंद्रा या दोघांनाही येथे सन्मानित केले जात आहे. आपल्या सेवेबद्दल, आपल्या मार्गदर्शनाबद्दल आपलं मनपूर्वक आभार, अभिवादन. जेमसी साहेब आणि हरीश साहेब आपलं. पहले ओवर के अंत में रन संख्या 8, 1 विकेट का पतन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 8, एका गड्याच्या मोबदल्यात संघ गोराई मास्टर्स. चांगला वाटलं. मनोज टाइमर ऑन है. वजीरा प्लीज बी केअरफुल. आपलं टायमिंग चालू आहे. वजीरा बी संघ टायमिंग चालू आहे, वेळ घ्यायचा नाहीये.
प्रेम आतमध्ये घेऊन येतो मी. चालला का? 12 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. प्रति षटकामागे जवळजवळ 17 धावांची गरज. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये सिंगल जरूर मिळेल. एकंदरीत धावसंख्या होईल 9. 11 चेंडूंमध्ये गोराई मास्टर्सला आता धावसंख्येची गरज आहे 32. प्रत्येक षटकामध्ये मागे आता सरासरी जवळजवळ 18ची जरुरी. किशोर भाऊ, आपल्यामध्ये जर हँडिकॅपला आपण बघितलं, विकलांग लोकांना जी मदत चालू आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला 14,800 रुपयाची जमा झाली. कोणाला अजून द्यायची असेल प्लीज आमच्या ऑफिस उघडे येऊन द्यायचे. थँक्यू. श्री महालक्ष्मी षटकार 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अशाच प्रकारच्या षटकारांची गरज आहे गोराई पी संघाला वजिरा विरुद्ध. 10 चेंडू 26 धावांची गरज. विश्वनाथ टू गॉडफ्रे. ओव्हर टू यू प्रमोद सर. आपल्या मंडळासाठी जे अहोरात्र असे मेहनत करणारे भाईंचे राईट हँड म्हणून प्रसिद्ध चारकोपचे श्री आतिश नारायण भंडारी यांचाही सत्कार करण्यात येईल. कारण का अहोरात्र आपला अतूट प्रयत्नाने आपल्या स्पर्धेला 4 चांद लावण्याचा काम हे आतिश भंडारी करतात. कधीही त्यांना फोन करा, काही करा, आपल्या मंडळासाठी ते तत्पर हजर असतात. त्यासाठी मंडळ त्यांचं ऋण कधी विसरणार नाही. त्यासाठी मी मंडळाच्या सर्व पदाधिकारी, आजी माजी आणि आधारस्तंभ श्री मुकेशजी भंडारी, त्याचबरोबर दिवाकरजी म्हात्रे, माजी अध्यक्ष भास्कर कोळी, माजी खजिनदार संजय आणि आपले सहकारी जेमसी यांच्या हस्ते आतिश भंडारी यांचा सत्कार होतोय. अंपायर्स वजिरा संघाचे संघटक देवेंद्र फिल्डिंग. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 7 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. रिचर्ड आणि अरुण यांना श्री महालक्ष्मी चौकाराशिवाय किंवा षटकाराशिवाय आता पर्याय नाहीये. विश्वनाथ टू रिचर्ड. आखूड टप्प्याचा चेंडू, थोडासा स्लोअर आर्म डिलिव्हरी आणि शरीराच्या अगदी जवळ आलेला चेंडू, त्यामुळे लेग बाईटचा इशारा सुद्धा पाहायला मिळाला. कांदिवली संघाचे निलेश श्रीमानकर म्हणजे नमरी या नावाने ओळखले जाणारे एक अष्टपैलू दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांचाही सत्कार होतोय. तर आपण मॅच कडे येणार आहोत. तुम्ही खूप गोड आवाज ऐकला गौरव गुरसोरांचा. खूप एक चांगले व्यक्तिमत्व. नक्कीच भगवान माची समाज यांकडून मात्र भगवान सत्यनारायण माची समाज यांकडून मात्र 2,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं दिव्यांगासाठी त्यांचं सहकार्य आणि एक चांगली मदत त्यांचा मंडळ आभारी आहे. नमरी यांचा सत्कार होतोय. मंडळाचे सचिव चंद्रशेखर नगी हे अष्टपैलू दर्जाचे खेळाडू कांदिवली संघाचे. चला आपण मॅच कडे येऊया. धावा झालेत 18. 2 गडी बाद. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आपण जर मॅचचं इक्वेशन पाहिलं तर चेंडू बाकी असेल कपिल 7 चेंडू कपिल धावा पटेल. बनवायचे. 6 चेंडू 23 धाबांची गरज असेल. 6 चेंडू 23 धाबांची गरज आणि पहिला चेंडूवर सिंगल धावा आहे. 5 मध्ये बनवायचे 22. आपले पंच कपिल पटेल यांचाही सत्कार होतोय. मंडळाचे खजिनदार आणि सचिव यांच्या हस्ते चेंडू आलेला आहे, जरा लक्ष ठेवा. कपिल पटेल यांचाही सत्कार होतोय.
4 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायच्या 21. खऱ्या अर्थाने मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. जर मोठे स्ट्रोक आले तर मॅच मध्ये मजा येईल. पाहूया पुढचा बॉल. क्लोबर चेंडू आडव्या बॅटने खेळला. या वेळेला मात्र बिग 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 षटकार, जवळजवळ 100 मीटरचा षटकार मात्र फलंदाज रिचर्डच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. दॅट्स अ ब्युटिफुल स्ट्रोक, मॅग्निफिसंट षटकार. बॉल तो बघा, बॉल आहे तो बघा. षटकार लगावतो बघा. मी मगाशी चर्चा केली, षटकार येणं गरजेचं आहे. षटकार टोकलाय भरपूर लांबीचा खऱ्या अर्थाने रिचर्ड्स नावाच्या फलंदाजाने. धावसंख्या 26 आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 15 धाब्यांची गरज आहे. तुम्हाला प्रत्येक चेंडूवर हिट करणं तितकंच देखील महत्वाचं. पुढील बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू बॅक टू बॅक येईल. दुसरा षटकार. वन्स अगेन दॅट्स अ मॅसिव्ह हिट. खूप चांगली रंगतदार मॅच पाहायला मिळते. ज्याप्रमाणे पहिली मॅच 58 धावांचा पाठलाग करायचा होता मालवणी या संघाला, मालवणी संघ पराभूत झाला शेवटच्या बॉलवर. परंतु खऱ्या अर्थाने 40+ मास्टरचं क्रिकेट गौरव सर खऱ्या अर्थाने क्लास आहे या मास्टर खेळाडूंकडे. नक्कीच पाहूया. चांगले 2 चेंडू बाकी आहेत. 9 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू 9 धाब्यांची गरज. पाहूया पुढचा बॉल. अतिशय फुलरल्यांचा चेंडू. इथून मात्र कॅच होईल का? इथून मात्र कॅच सुटलाय. खऱ्या अर्थाने चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धाब्यां करता. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा बनवायच्या 5. मॅच चालू आहे. गोराई बी संघ टॉस हरला होता आणि टार्गेट ठेवलं होतं समोर, ते म्हणजे 41 या धाब्यांचं. आतापर्यंत खूप चांगली धावसंख्या उभारलाय गोराई बी या संघाने. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा बनवायच्या 5. कंपल्सरी चेस लक्षात घ्या, तुम्हाला मोठा स्ट्रोक खेळावाच लागेल. आतापर्यंत रिचर्ड्स हा नावाचा फलंदाज 2 षटकार 1 चौकार ठोकलेत. शेवटचा बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू. इथून मात्र फटका थोडासा कमी आणि इथून मात्र चौकार. याचा चौकार येईल. एका धाब्याने मात्र सामना खऱ्या अर्थाने बरोबरी सुटलाय, परंतु कंपल्सरी चेस. गौरव सर काय म्हणाल? एक जबरदस्त मॅच. शेवटचा षटकार 23 धावा बनवायच्या होत्या, परंतु इथून मात्र रिचर्डचं आपण कौतुक करायला हवं. एका क्लासिकल दर्जाची बॅटिंग मात्र पाहायला मिळाली. तुमच्याकडून 2 शब्द. तर जबरदस्त फलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये 23-24 धावांची गरज असताना ज्या प्रकारे रिचर्ड यांनी या खेळाला रंग दिला, प्रत्येक चेंडूवरती श्री महालक्ष्मी चौकार आणि षटकार ठोकण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला.